नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न स्किप करू नका आणि स्वतःच्या शॉर्ट कॉईना नोट्स मेंटेन करा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्याच म्हणजे 17 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, मार्च 2026 हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जागतिक सामाजिक कार्य दिवस म्हणून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. मार्चच्या 3ऱ्या मंगळवारी दरवर्षी वर्ल्ड सोशल वर्क डे साजरा करतात. 2026मध्ये हा दिवस 17 मार्चला आला आहे. ठीक आहे, आणि भारतामध्ये 17 मार्चला ऑर्डनन्स फॅक्टरीज डे देखील साजरा करतात. भारतामध्ये कोणता करतात? तर हा दिवस. मार्चमधील काही महत्त्वाचे दिनविशेष पहा. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस, जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. 11 मार्च धूम्रपान निषेध दिन. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन. 18 मार्च ऑर्डनन्स फॅक्टरी डे. 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिन. 21 मार्च आंतरराष्ट्रीय वन दिन. 22 मार्च जागतिक जल दिन. 23 मार्च जागतिक हवामान दिन. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन आणि 31 मार्च आयफेल टॉवर दिन. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न दुसरा. 98व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक बी, जेसी बकली हिला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जेसी बकली यांना हॅमनेट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मिशेल बी जॉर्डन यांना सिनर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 98वे ऑस्कर अवॉर्ड डॉल्बी थिएटरमध्ये पार पडले आणि सिनर्स या चित्रपटाला 98व्या अकादमी पुरस्कारमध्ये म्हणजेच ऑस्कर अवॉर्डमध्ये 16 नामांकने मिळालेली आहेत. पुढील प्रश्न तिसरा. NCAA इंडोर चॅम्पियनशिप पुरुषांच्या ट्रिपल जम्प स्पर्धेमध्ये रौप्य पदक कोणी जिंकले आहे असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सेल्वा प्रभू यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. NCAA इंडोर चॅम्पियनशिपमध्ये सेल्वा प्रभूने पुरुषांच्या ट्रिपल जम्पमध्ये रौप्य पदक जिंकले आणि त्यांनी 17.05 मीटर उडी मारून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि प्रथमच 17 मीटरचा टप्पा पार केलेला आहे. आणि सेल्वा प्रभूने 2022 वर्ल्ड ॲथलेटिक अंडर 20 चॅम्पियनशिप मध्येही रौप्य पदक जिंकलं होतं यापूर्वी. पुढील प्रश्न चौथा. साईट मॅनेजमेंट प्लॅन हा कोणत्या उद्देशासाठी तयार केला गेला सध्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गडकिल्ल्यांचे संरक्षण व जतन करण्यासाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. साईट मॅनेजमेंट प्लॅन योजना खास किल्ल्यांचं संरक्षण, पर्यावरणाची काळजी आणि सुरक्षित पर्यटन डोळ्यासमोर ठेवून तयार केली जाते. आणि किल्ल्यांचं संरक्षण मजबूत राहावं म्हणून स्लोप स्टॅबिलायझेशन आणि रिटेनिंग वॉल सारखे उपाय वापरले जातात. आणि या सगळ्या कामामध्ये स्थानिक लोक, पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांचा एकत्रित सहभाग खूप गरजेचा असतो. पुढील प्रश्न पाचवा. मेघमलाई वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच नवीन प्रजातीचा शोध कोणत्या संस्थेने लावलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
मेघामलाई अभयारण्य तमिळनाडूच्या थेनी जिल्ह्यामध्ये केरळच्या सीमेजवळ आहे आणि हे अभयारण्य पेरियार टायगर रिझर्व साठी महत्त्वाचा बफर झोन म्हणून वापरले जाते. झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने 9 प्रजाती शोधलेल्या आहेत. तर योग्य उत्तर हे आहे 9 प्रजाती शोधल्या गेलेल्या आहेत आणि हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये येतं. पुढील प्रश्न 6वा. मध्ययुगीन गजपती राजवटीच्या तेलुगू शिलालेख कोणत्या मंदिरात आढळला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मध्ययुगीन तेलुगू शिलालेख लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात सापडला आहे. हा शिलालेख ओडिसाच्या गजपती राजघराण्याशी जोडलेला आहे आणि पुरुषोत्तम देव हे 15व्या शतकातील एक महत्त्वाचे गजपती राजा होते. मंदिरातील काही स्तंभ आणि मूर्ती कोंडविडू किल्ल्यातून आणल्या आहेत असं मानलं जातंय. पुढील प्रश्न 7वा. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग कल्याण विभागाचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं त्यांचं नामकरण केलेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रातील दिव्यांग कल्याण विभागाचं नाव आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं बदललं गेलं आणि मुख्य उद्देश आहे दिव्यांगांना अजून स्वावलंबी आणि सक्षम बनवणं आणि हा विभाग आता दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार आणि पुनर्वसनावरती जास्त लक्ष देणार आहे. प्रश्न 8वा. पंचुडोला मेलना हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिशा या राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंचुडोला मेलना हा ओडिशाचा एक प्रसिद्ध पारंपरिक उत्सव आहे. हे हरिराजपूरमध्ये साजरं होतं आणि 2026मध्ये पंचुडोला मेलना 8 ते 15 मार्चच्या काळामध्ये आयोजित केला होता आणि हा उत्सव रंग, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला असतो. पुढील प्रश्न 9वा. सेज्जिल हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, इराणने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सेज्जिल हे 2 टप्प्यांमध्ये काम करणारे घन इंधनावरती चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. इराणनेच हे मिसाईल तयार केलंय आणि मारक क्षमता साधारण 2000 किलोमीटर पर्यंत आहे याची आणि उड्डाणादरम्यान मार्ग बदलता येतो म्हणून याला डान्सिंग मिसाईल्स असंही टोपणनाव मिळालं आहे. पुढील प्रश्न 10वा. नवीन संविधानावरील जनमत संग्रह कोणत्या देशात मंजूर झालेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कझाकस्तानमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कझाकिस्तानमध्ये नवीन संविधानावरती झालेल्या जनमत संग्रहाला मंजुरी मिळाली आहे. या बदलामुळे राष्ट्रपती कासिम जोमार्ट टोकोव्ह यांच्या हातातली सत्ता आणखीन मजबूत होणार आहे. जवळपास 87 मतदारांनी या बदलांना पाठिंबा दिलाय आणि पीपल्स काउन्सिल नावाची एक नवीन संस्था स्थापनाचा प्रस्तावही या संविधान बदलात आहे. पुढील प्रश्न 11वा. हिंदी भाषेतील जाते जाते अलाहाबाद या स्मरण ग्रंथासाठी कोणत्या लेखिकेला साहित्य अकादमी पुरस्कार 2025 जाहीर झाला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ममता कालिया यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. साहित्य अकादमीनं 2025चे पुरस्कार 24 भारतीय भाषांमध्ये जाहीर केलेत. या पुरस्काराचे वितरण 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे होईल आणि प्रत्येक विजेत्याला 1 लाख रुपये आणि कोरलेली तांब्याची पट्टी मिळते म्हणजे अवॉर्ड मिळतो. आणि इंग्रजी कादंबरीसाठी नवजित सरना यांना क्रिम्सॉन स्प्रिंग या कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे. शेवटचा पॉईंट देखील लक्षात ठेवा, इंग्रजी कादंबरी कुठली आहे. ठीक आहे.
प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. बिमस्टेक यंग प्रोफेशनल एक्सचेंज प्रोग्राम भारतात कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारताने महाराष्ट्रामध्ये 9 ते 15 मार्च या काळामध्ये बिमस्टेक यंग प्रोफेशनल एक्सचेंज प्रोग्राम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये बिमस्टेक देशांतील 30 तरुण उद्योजक, तंत्र आणि संशोधन सहभागी झाले होते. तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि मुख्य हेतू म्हणजे ज्ञान विनिमय, आपसातील सहकार्य वाढवणं आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणं असा याचा उद्देश आहे. तर आजचे आपले 17 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला, स्किप करू नका, ही विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.